नमस्कार. आता आपण थेअरीमधील 5वा पेपर सोडून बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, यू कॅन प्रिव्हेंट व्हायरस अटॅक युजिंग डॉट डॉट डॉट. कम्प्युटरचं जर आपल्याला व्हायरसपासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला कम्प्युटरवरती अँटीव्हायरस इन्स्टॉल करावा लागतो. आता इथं ऑप्शन जे दिलेत आपल्याला, क्विक हेल्प, नॉर्टन, ऑल ऑफ दीज, नेट प्रोटेक्टर. आता हे जे 3 ऑप्शन आहेत, क्विक हेल्प, नॉर्टन, नेट प्रोटेक्टर, हे तिन्ही सुद्धा अँटीव्हायरस आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ऑल ऑफ दिस. दुसरा प्रश्न आहे, .exe फाईल कॅन बी युज्ड टू अटॅच विथ ईमेल. .exe फाईल ईमेल सोबत आपल्याला अटॅच करून पाठवता येते का? तर .exe म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल, तर ईमेल सोबत आपल्याला .exe फाईल पाठवता येत नाही, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते आहे फॉल्स. More than one application program runs at a time is called dot dot dot. एकाच वेळेला अनेक प्रोग्राम ओपन करणं म्हणजेच आपण पॉवरपॉईंट पण ओपन केला. आता इथं जसं तुम्ही बघाल, पॉवरपॉईंट ओपन असतानाच मी एक्सेल पण ओपन करू शकतोय, मी वर्ड पण ओपन करू शकतोय. तर एकाच वेळेला अनेक फाईल ओपन करण्याच्या फॅसिलिटीला मल्टीटास्किंग असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग. Extension of MS Word 2010 file is option दिलेत .xls, .wrd, .mdb, .mbd आणि .docx. तर याचं उत्तर आहे .docx. Open option is available in .dot menu. ओपन, सेव्ह, न्यू हे सगळे ऑप्शन आपल्याला फाईल मेनू मध्ये बघायला मिळतात. आता इथं आपल्याला ऑप्शन दिलेत बघा, स्टेटस, फाईल, इन्सेट आणि फॉर्मॅटिंग, तर त्याचं उत्तर आहे फाईल. इन MS Word वी गेट इन्सर्ट टॅब टू डिटरमाइन ऑल सेटिंग्स. तर इन्सर्ट टॅब मधून आपण पिक्चर, टेबल, शेप्स इन्सर्ट करू शकतो. इथं विचारले सेटिंगसाठी आपल्याला इन्सर्ट टॅब वापरता येतो का? तर याचं उत्तर फॉल्स आहे. कंट्रोल J इज युज्ड फॉर डॉट डॉट डॉट. वर्डमध्ये एकूण 4 अलाइनमेंट असतात, लेफ्ट, सेंटर, राईट आणि जस्टिफाय. तर कंट्रोल J ही कमांड जी आहे ती जस्टिफाय अलाइनमेंटसाठी वापरली जाते. 8वा प्रश्न आहे, बाय युजिंग डॉट 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 कॉम्बिनेशन की वी कॅन अनडू एनी मिस्टेक. तर त्याचं उत्तर आहे कंट्रोल Z. 9वा प्रश्न आहे, ॲट अ टाइम ओनली वन सेल कॅन बी ॲक्टिव्ह. तर बरोबर आहे, एक्सेलमध्ये एका वेळेला एकच सेल ॲक्टिव्ह असतो. बघा इथे मी क्लिक करतो तर एका वेळेला हा एकच सेल ॲक्टिव्ह आहे, की मी जर टाईप केलं तर जो सेल ॲक्टिव्ह आहे त्या सेलमध्ये टाईप होईल. तर याचं जे उत्तर आहे ते ट्रू आहे. 10वा प्रश्न आहे, सिरियल A to Z means dot 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 sorting of text. A B C D असं अशा पद्धतीने Z पर्यंत याला असेंडिंग ऑर्डर असं म्हणतात, म्हणजे चढता क्रम, वाढत जाणारा क्रम. पुढचा प्रश्न आहे, बिलो द डॉट 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 एरिया वी गेट शीट टॅब. जर आपण एक्सेल मध्ये गेलो तर इथं शीट टॅब दिसतात बघा, इथून आपण ऍड पण करू शकतो. जे वर्कशीट एरियामध्ये आपल्याला हे शीट टॅब बघायला मिळतात, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे वर्कशीट. 12वा प्रश्न आहे, विच ऑप्शन्स आर अवेलेबल अंडर मर्ज अँड सेंटर इन MS एक्सेल. तुम्ही एक्सेल मध्ये गेलात तर इथं मर्ज अँड सेंटर ही जी कमांड दिसते याच्यामध्ये कोणकोणत्या कमांड्स अवेलेबल आहेत बघा. मर्ज अँड सेंटर आहे, मर्ज अक्रॉस आहे, मर्ज सेल्स आहे, अनमर्ज सेल्स आहे. तर इथं कोणकोणते ऑप्शन दिलेत बघूया. तर विच ऑप्शन आर अवेलेबल अंडर मर्ज अँड सेंटर इन MS एक्सेल, मर्ज अँड सेंटर, अनमर्ज सेल, मर्ज अक्रॉस
ऑल ऑफ दिस. तर हे तिन्ही ऑप्शन या मर्ज आणि सेंटर या कमांडमध्ये अवेलेबल आहेत, म्हणून आपण उत्तर लिहिणार ऑल ऑफ दिस. विच इज अ करेक्ट आन्सर फॉर इज इक्वल टू INT ब्रॅकेटमध्ये एक संख्या दिलेली आहे आपल्याला 879.125 इन MS Excel 2010. आता हे जे फंक्शन वापरलं जातं ते पूर्णांक शोधण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जर हे फंक्शन आपण दिलं तर यातलं फक्त एवढंच उत्तर आपल्याला दाखवलं जाईल जे पूर्णांक आहे. डॉट नंतरचा एरिया आपल्याला दाखवला जाणार नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे 879. जर इथं जाऊन तुम्ही बघितलात त्याचं उत्तर इज इक्वल टू INT 879.125 एंटर. तर जेवढं पूर्णांक आहे तेवढंच आपल्याला दाखवेल, म्हणून याचं उत्तर आहे 879. 14वा प्रश्न आहे हेडर अँड फुटर आर विजिबल ऑन ईच स्लाइड इन पॉवर पॉइंट. हेडर अँड फुटर हे पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला प्रत्येक स्लाइडवरती दिसू शकते, तर याचं उत्तर आहे ट्रू. आणि शेवटचा आणि 15वा प्रश्न आहे डॉट 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 इज अ टाइप ऑफ स्लाइड इन पॉवर पॉइंट. ऑप्शन दिलेत टायटल ओनली, स्टेटस, लाईन, सर्कल. तर टायटल ओनली नावाची स्लाइड आपल्याला पॉवर पॉइंट मध्ये बघायला मिळते. आपण पॉवर पॉइंट मध्ये गेलो, इथं न्यू स्लाइड मध्ये गेलो तर इथे दिसते बघा टायटल स्लाइड, टायटल अँड कंटेंट, टायटल ओनली. तर याचं उत्तर जे आहे ते टायटल ओनली हे आहे. आता आपण सबमिट वरती क्लिक करूया, व्ह्यू स्कोअर वरती क्लिक करूया, तर इथं दिसेल तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण 5वा पेपर सोडून बघितलेला आहे. धन्यवाद.